सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. कांताराच्या एका सीनची नक्कल केल्यामुळे अभिनेता रणवीर सिंग वादात सापडलाय. IFFI म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या स्टेजवरील रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि काही क्षणातच लोकांनी त्याच्यावरती संताप व्यक्त केलाय. शेवटी रणवीरला जाहीरपणे माफी सुद्धा मागावी लागली. हा संपूर्ण प्रकार काय होता हे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपण पाहत आहे ओन्ली बानी. धुरंधर या चित्रपटाच्या रिलीजला फक्त एक आठवडा बाकी असताना रणवीर एका नव्या वादात सापडलाय. IFFI मध्ये त्याने कांतारा चॅप्टर 1 पाहिल्याचा अनुभव सांगताना ऋषभ शेट्टीच्या पात्राची नक्कल केली. त्याला ते कौतुक करायचं होतं, पण त्यांनी केलेली नक्कल प्रेक्षकांनी चुकीच्या पद्धतीने घेतली. प्रेक्षकांचा संताप व्यक्त झाला. रणवीरने स्टेजवर सांगितलं, कांतारा मी थिएटरमध्ये पाहिला आहे. जेव्हा फिमेल घोस्ट तुझ्यात प्रवेश करते तो सीन जबरदस्त होता असं म्हणत त्याने डोळे उलटे करणे, जीभ बाहेर काढणे असे काही हावभाव अशी नक्कल केली. आणि हा मजेशीर अभिनय लोकांना मात्र चांगला वाटला नाही, कारण कांतारातील हे पात्र दैव मानलं जातं. या कृतीनंतर रणवीरवर टीकेचा भडीमार सुरू झाला. हिंदू जनजागृती समितीने पणजी पोलिसांकडे तक्रार दाखल करत आरोप केला की त्या कृतीतून दैवाचा अपमान झाला आहे. सोशल मीडियावरही मोठा विरोध व्यक्त केला जातोय. मात्र वाद वाढताच रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आणि सर्वांची माफी मागितली. त्यांनी लिहिलं, माझा हेतू फक्त ऋषभच्या अभिनयाचं कौतुक करण्याचा होता. त्या सीनसाठी किती मेहनत लागली असेल हे मला माहीत आहे, पण माझ्या शब्दांमुळे किंवा कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. दरम्यान कर्नाटकातही त्याच्या वक्तव्याचा विरोध सुरू आहे. मात्र रणवीरचा हेतू अपमान करण्याचा नसल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ओन्ली बानी.